ओ साहेब नमस्कार. नमस्ते. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. काय चाललंय सर? आ कसे आहात तुम्ही? उत्तम उत्तम साहेब. काय विशेष? नाही, मला विचारायचं होतं, ह्याचा जो प्रॉब्लेम झाला आजचा, एवढा गोंधळ झाला, हा तर ते भाजपचे कसे काय हे बसले अध्यक्ष आणि उपाध्यक्ष? चुकीचं झालंय. हे पूर्णपणे नीतिमत्ता सोडून सगळा राजकारणाचा खेळ चालू झालाय साहेब. हम्म. पोलीस डिपार्टमेंट प्रशासनाला हाताशी धरून हे चक्क लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार झालेला आहे. आम्ही जरी भाजपचा पदाधिकारी असतो तरी मला हे अजिबात पसंत नाही पडलेलं. हा, हा, हा. सांगतो तुम्हाला, हा. पूर्वी आपले 3 सदस्य कमी पडतंय तर एक पार्टी दुसऱ्या पार्टीचे सदस्य फोडायचे. बरोबर. आता काय झालंय, आता एक पार्टी दुसऱ्या पार्टीतले सदस्य पळवून घ्यायची सुपारी पोलिसांनी देते हा. आणि पोलीस ते 3 सदस्य घेऊन जातात. साहेब थोडे दिवस थांबा, जर असंच चाललं ना काहीच नाही तर राहायचं. पोलीस आपल्या पार्टीत 3 सदस्य कमी पडतायत तर पोलिसांच्या थ्रू पुढच्या पार्टीच्या 4 लोकांना गोळ्या घातल्या जातील. लय इतकं अवघड वाईट झालं. स्तरावर राजकारण गेलंय. अत्यंत हीन पातळीवर राजकारण गेलंय. घाणेरडं राजकारण चाललंय म्हणजे. लय वाईट वाटतंय. नाही, काय होतं, जर हो का साहेब, मला काय म्हणायचं माहिती का, कसे साहेब, राजकारण केलं पाहिजे, होऊ द्या, राजकारणच नाव आहे त्याचं, काही विषय खिलाडू नाही. वृत्तीनं व्हायला पाहिजे. हा, खिलाडू वृत्तीने झालं ना तर काही शंका नाही, पण जर इतक्या खालच्या पातळीवर जाऊन जर होणार असेल, फार घाणेरडं. बातमी आहे का पहिला? टीव्हीला त्याला पाहतोय मी सर्व, पण म्हणलं नक्की काय परिस्थिती झाली, म्हणजे काय? चुकीचं झालं साहेब. काय झालं सांगतो तुम्हाला. राष्ट्रवादीच्या कोट्यातून फलटण मधून एक सदस्य निवडून आला, बर. तो रणजित निंबाळकरांचा. बघा, शिवसेनेच्या कोट्यातून महेश शिंदे यांनी 2 सदस्य निवडून आणले कोरेगावचे. 3 झाले. ते 3 सदस्य निवडणुकीच्या आधी त्यांनी आपापल्या पार्टीत भाजपकडे आणले. भाजप का आणली तिन्ही पण? भाजपकडे घेऊन आले हे 3 सदस्य. अजून 3 कमी पडत होते. मग हे काय केलं, राष्ट्रवादीच्या एका सदस्याला राष्ट्रवादीच्या दुसऱ्या 2 सदस्यांवर गुन्हा दाखल करायला लावला, माझं अपहरण केलं. बघा, आणि त्या दोघांना अटक केली, ते 2 उचलले. आणि हा 3रा ज्यानं तक्रार केली त्याला चौकशीसाठी नेला. म्हणजे किती उमेदवार उचलले? 4. पहिले 3 आणि हे 3, 6 लोक. असलं कसलं राजकारण सर? घाणेरडं राजकारण, बुद्धीच्या बाहेरचं राजकारण. हे आपल्या बुद्धीलाच फुटू शकत नाही सर, तुमच्या मायासारख्या सरळ मार्गी माणसाच्या. नाही, लय अवघड, म्हणजे काय परत पद्धतच नाही राहील राव. अहो तुम्ही सांगा ना, मंत्री पळात्यात सध्या, म्हणजे मंत्र्यांची धक्काबुक्की झाली. मंत्र्यासारख्या महाराष्ट्र ना. महाराष्ट्र राज्याचा बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्याच्या इथल्या पालकमंत्र्याला धक्काबुक्की करतो. त्यात तो जखमी होतो. म्हणजे लहानपणासारखं झालं का नाही सांगा. बाकी काय साहेब? काय नाही म्हणते, तुम्ही कसे आहेत ते? काय उत्तम आहे. आलो पुण्याला तर फोन करीन साहेब. करा, नक्की वाट पाहतो. नक्की सर. हो. ओके.